नमस्कार सगळ्यांना. आपला योगाभ्यास असाच चालू ठेवण्याचा संकल्प आपण केलेला आहे. आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणेच आपल्या मर्यादा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण इथे तुम्ही मला दिसत नाही आणि हा ऑफलाईन वर्ग नसल्यामुळे त्याच्यामध्ये करेक्शन मला करता येणार नाहीत. ज्यांना ज्या काही व्याधी असतील त्या व्याधींच्या मर्यादा लक्षात घेऊनच तुम्ही तुमच्या हालचाली करायच्या आहेत. तर आज आपण आपल्या योगाभ्यासाला सुरुवात करूया. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, मान सरळ ठेवायची आहे, हाताची ज्ञानमुद्रा भिंतीला टेकून कसं बसायचं आहे ते आपण शिकलेलो आहोत, त्या पद्धतीनेच बसायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर, संथ श्वसन. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. त्रिवार ओंकार आणि 21 ज्यूची प्रार्थना. संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आणि आपल्याला दंडस्थितीमध्ये यायचं आहे. दंडस्थितीमध्ये आपण काही सूक्ष्म हालचाली करणार आहोत आणि त्यानंतर वेगवेगळ्या योगिक प्रक्रियांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला दोन्ही पायामध्ये खांद्या इतकं अंतर घेतलं तरी चालेल किंवा पाय जुळवून घेतले तरी चालतील. पावलं फक्त एकमेकांना समांतर राहू देत. याच्यामध्ये आपल्याला आता हात मागे न्यायचे आणि टाचावर उचलायचे आहेत. ह्या पद्धतीने हालचाल करायची आहे. तिथे आपली खांद्याची पण हालचाल होणार आहे आणि खालच्या घोट्यांची पण हालचाल होणार आहे. पोटऱ्यांवर ह्याचा चांगला परिणाम होणार आहे आणि पाय पचनसंस्थेवर सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे आणि पायाचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. तर आपण हालचालीला सुरुवात करूया. टाचावर उचलायच्या आणि दोन्ही हात मागे न्यायचे, जास्तीत जास्त मागे न्यायचे. पुन्हा टाचा खाली आणायच्या, हात जागेवर. पुन्हा जास्तीत जास्त हात मागे न्यायचा प्रयत्न करा. टाचा जास्तीत जास्त वर उचलायचा आहे, खाली यायचं आहे. 10 वेळा तरी आपण ही हालचाल करणार आहे. सावकाश करायची आहे, तोल सांभाळायचा आहे. पुन्हा सावकाश, हात जागेवर. पुन्हा करायची आहे, चालू ठेवायची हालचाल. टाचावर उचलायच्या, हात मागे न्यायचे. पुन्हा टाचा खाली आणायच्या, हात जागेवर आणायचे. हालचाल चालू ठेवा. 10 वेळा तरी आपण ही हालचाल करणार आहोत. आपल्या घोट्यांकडे लक्ष द्यायचं आहे, खांद्यांकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष खांद्यावर आणि घोट्यावर. कुठे कुठे ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्या. खूप भरभर करायची नाही आहे. आपण आपली जमेल तशी सावकाश नियंत्रित अशी हालचाल करायची आहे, म्हणजे मग तुमचा तोल व्यवस्थित सांभाळला जाईल आणि व्यवस्थित त्या स्नायूंवर ताण दाब आपल्याला जाणवतील. ह्या यौगिक हालचाली असल्यामुळे आपण ह्या सावकाश करतो, नियंत्रित करतो. श्वासाबरोबर आता करायचा प्रयत्न करा. टाचावर घेताना श्वास घ्यायचा, टाचा खाली आणताना श्वास सोडायचा. श्वासाची जोड आता द्या या हालचालीला.
सावकाश श्वास घेत घेत टाचावर आणि सावकाश श्वास सोडत सोडत टाचा खाली. पुन्हा एकदा लास्ट टाईम. 15-20 वेळा ही हालचाल तुम्ही करू शकता घरी. आता आपल्याला एक हात वर न्यायचा आहे, एक हात खालीच ठेवायचा आहे, दोन्ही टाचा वर उचलायच्या आहेत. अल्टरनेट हात आपल्याला वर खाली या पद्धतीने हे हालचाल करायची आहे. हात वर नेताना आणि टाचा वर उचलताना श्वास घ्यायचा आणि टाचा खाली आणताना श्वास सोडायचा. श्वासाबरोबर करायचा प्रयत्न करा. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या, टाचावर, एक हात वरती, आता दुसरा हात मागे, परत टाचा खाली, दुसरा हात वर आणि वरती असलेला हात जो आहे तो खाली. या पद्धतीने रिदम चालू ठेवायचा आहे. एक रिदम याच्यामध्ये तुम्हाला मिळतो आणि खांद्याच्या हालचालीकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या गोट्याच्या हालचाली पण लक्ष द्यायचं आहे. व्यवस्थित रिदम असं तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. पूर्ण लक्ष, कुठे कुठे ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. अतिशय ही तुम्ही एखादं म्युझिक लावूनसुद्धा ही हालचाल छानपैकी करू शकता किंवा रामनामावर करू शकता. श्रीराम जय राम जय जय राम असं मंत्र म्हणत एका वेळेला एक आवर्तन पूर्ण करू शकता. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम असं ही मंत्राची जोड देऊनसुद्धा तुम्ही एका बाजूला तुमचं मंत्रपठण पण होईल आणि त्याबरोबर त्या रिदममध्ये ती हालचाल पण होईल आणि तुम्हाला अजिबात दमल्यासारखं वाटणार नाही. श्वास घेत हात वर, टाचा वर, श्वास सोडत टाचा खाली, हात खाली, ह्या पद्धतीने करायचं आहे. आता लास्ट टाईम आवर्तन पूर्ण करा. आता आपल्याला पुढची हालचाल करायची, ती कमरेची करायची आहे. हात वर न्यायचा आहे आणि एका बाजूनी कमरेतून खाली वाकायचं आहे. मग त्यानंतर अल्टरनेट हाताने करायची आहे. एकदा या हाताने, एकदा दुसऱ्या हाताने. तर श्वास घेत घेत चालू असलेला श्वास सोडा, श्वास घेत घेत हात वर न्या आणि दुसऱ्या बाजूनी कमरेतून त्याच वेळेला खाली वाका. दुसरा हात हा मांडीला टेकलेला, दंड कानाला टेकलेला वरच्या हाताचा. श्वास सोडत सोडत खाली वाकायचं आहे. पुन्हा श्वास घेत घेत वर यायचं आहे. त्याच वेळेला दुसऱ्या बाजूचा हात वर न्यायचा आणि हा हात खाली आणायचा आणि या बाजूला वळायचं. श्वास सोडत सोडत खाली वाकायचं आहे. आपल्याला खांद्याच्या रेषेमध्येच खाली वाकायचं आहे, पुढे झुकून खाली वाकायचं नाही आहे. एका बाजूला टाचेपासनं वरती हाताच्या टोकापर्यंत जो ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत सोडत एका बाजूने साईडने वाकायचं आहे. पुन्हा श्वास घेत घेत हात वरती, श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत सोडत हात खाली. ही हालचाल चालू ठेवायची आहे. ही पण 20 ते 25 वेळा तुम्ही रोज करू शकता आणि एका बाजूला जो ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ताण आणि दाब, एका बाजूला दाब, एका बाजूला ताण असं येतं. कमरेच्या सांध्यांचं पण आरोग्य सुधारायला याच्यात मदत होणार आहे. खांद्यांचं आरोग्य, स्पाईनचं आरोग्य, मानेचं आरोग्य, पायापासनं टाचेपर्यंत अतिशय छान ताण ह्याच्यामध्ये जाणवतो. डोळे बंद करून श्वासावर लक्ष देऊन एका बाजूला जो ताण येतो आहे त्याकडे लक्ष केंद्रित करून केलं तर छान ह्याचा आनंद तुम्हाला घेता येतो. आणि ही हालचालसुद्धा तुम्ही मंत्राबरोबर करू शकता. हा अतिशय 13 अक्षरी मंत्र जो आहे रामाचा, त्याच्याबरोबर त्या रिदममध्ये ही हालचाल अतिशय सुंदर होते. मनातल्या मनामध्ये
तो मंत्र किंवा मोठ्यांदा तुम्ही तो मंत्र म्हणून करू शकता. मंत्र नुसता ऐकण्यापेक्षा स्वतः तुम्ही म्हटलात तर त्याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर होतात. लास्ट टाइम आपल्याला आवर्तन पूर्ण करायचे. आणि आता आपल्याला थोडीशी आपण गुडघ्यांची हालचाल करूया. भिंतीला टेकलात तरी चालेल, भिंतीला टेकायचं आहे. थोडंसं फ्लेक्सच्या या बाजूला आहे म्हणजे बरोबर. आता पूर्ण भिंतीला टेकायचं म्हणजे भिंतीचा आधार मिळेल. आपले हात जे आहेत ते जमिनीच्या दिशेने असे कोपरामध्ये वाकवून ठेवायचे. दोन्ही हातामधलं अंतर थोडंसं वाढव, काटकोन झाला पाहिजे. खांद्यापासूनचा कोपरापर्यंतचा भाग पण भिंतीला टेकवून ठेवा. टाचेपासनं डोक्यापर्यंतचा भाग टेकवून ठेवा म्हणजे भिंतीचा आधार मिळेल. आणि याच्यामध्ये आपल्याला एक एक पाय हाताला टेकेल इतका गुडघा वरती उचलायचा आहे. आपल्याला अल्टरनेट उचलायचं आहे. कदम ताल आपल्याला करायचे. तर सावकाश करायचं आहे. पहिल्यांदा उजव्या पायाचा गुडघा 90 अंशामध्ये वाकवायचं आहे. त्यावेळेला पाऊल जे आहे ते खालच्या दिशेने ठेवायचं आणि खांद्या इतकं अंतर घेतलं तरी चालेल पायामध्ये. तो पाय खाली ठेवायचा. आता दुसरा वर उचलायचा. एका बाजूला झुकू नको, सरळच उभं राहून करायचं आहे. खालचं पाऊल पण सरळच जमिनीवर ठेवायचं आहे आणि पावलाची दिशाही खालच्या दिशेने ठेवायची. म्हणजे तो ताण पावलाच्या तिथे जाणवला पाहिजे अँकलला. बरोबर. असं अल्टरनेट चालू ठेवायचं आहे. हे सुद्धा तुम्ही मंत्रोच्चाराबरोबर ही हालचाल जर चालू ठेवली तर याचा चांगला फायदा तुम्हाला मिळेल. आणि जेव्हा तुम्ही मंत्र म्हणत हे करत असता त्यावेळेला तुम्हाला मंत्राची जोड असल्यामुळे थकल्यासारखं होत नाही. श्वास पण बरोबर पुरतो आणि त्या मंत्राबरोबर ते श्वासाचं रिदमसुद्धा चांगलं जमतं. तर ही हालचालसुद्धा तुम्ही 20 वेळा 25 वेळा करू शकता. पायाचं स्नायूंमधली ताकद फार पटापट वाढते. गुडघ्याची जी फ्लेक्झिबिलिटी आहे, आपल्या घोट्याची फ्लेक्झिबिलिटी आहे, त्यातली लवचिकता वाढायलासुद्धा व्यवस्थित मदत होते. जेवढं आपलं जॉईंट्स व्यवस्थित मूवमेंट त्याची राहील तेवढी आपली चपलता ही राहते. नाही तर मग जॉईंट मूवमेंट व्यवस्थित होत नसतील तर आपली चपलता खूप कमी होते. आणि जसं जसं वय वाढेल तसं आपली चपलता कमी व्हायला लागते. पण ह्या हालचाली जर तुम्ही करत राहिलात, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला ह्याच्यातली एखादी हालचाल करत राहायची. 15 ते 20 वेळा करायची. नुसतेच तुम्ही बसलेले असाल तरी खुर्चीवर बसूनसुद्धा तुम्ही ही हालचाल करू शकता. ज्यांना उभं राहून करता येत नाही ते खुर्चीवर बसून पण गुडघा वर उचलायचा, पुन्हा खाली टेकवायचा. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे मग तुमची इथे हिपमधनं पण हालचाल होती आहे, गुडघ्यातून पण हालचाल होती आहे, अँकलमधनं पण हालचाल होती आहे. या तीनही जॉईंटची हालचाल अगदी व्यवस्थित ह्याच्यामध्ये होते. आणि मंत्राची जोड देऊन केलं तर तुम्हाला बिलकुल थकवा वगैरे काहीच जाणवणार नाही. एका मंत्रामध्ये एक हालचाल ह्या पद्धतीने केली की त्याला एक रिदमसुद्धा मिळतो. लास्ट टाइम आवर्तन पूर्ण करायचं आहे याचं. यानंतर आपण आता खाली बसायचं आहे आणि पोटावर झोपायचं आहे. आज आपण आपल्या स्पाईनसाठी, कारण स्पाईन खूप महत्त्वाची असते. आपली जर स्पाईन चांगली राहिली तर आपले पाय चांगले राहतात. म्हणजे पायाची कुठलीही दुखणी होत नाहीत. स्पाईन आणि पायाचा संबंध आहे. पाय चांगले असेल, पायांमधली ताकद चांगली असेल तर स्पाईनमध्ये पण काही प्रॉब्लेम येत नाही. स्पाईन आणि पाय
ह्या दोन्हीचा खूप जवळचा संबंध आहे. आपण दिवसभर वेगवेगळ्या स्थितीमध्ये काम करत असतो आणि त्याच्यामध्ये मग पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी असं काहीतरी आपल्याला व्हायला सुरुवात होते. तर ते होऊ नये म्हणून किंवा ज्यांना झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. तर आपला जास्त वेळ हा सारखं मान खाली असते आपली आणि मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवर खूप प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये बघण्यासाठी म्हणून मान खाली असते आणि मानेची दुखणी खूप वाढलेली आहेत सध्या. तर त्याच्यासाठी हे अतिशय चांगलं आसन आहे मुक्तहस्त भुजंगासन. तर दोन्ही हातांच्या मुठी करायच्या आहेत आणि त्याच्यावर हनवटी ठेवायची. दोन्ही हातांच्या मुठी करायच्या आहेत, त्यावर हनवटी ठेवायची आहे आणि मान आपली थोडीशी मागे जाईल. मानेच्या स्नायूंकडे किंवा मानेला जोडलेले जे मणके आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. ज्यांना मानदुखीचा त्रास असेल त्यांना ह्या पोझिशनमध्ये लगेचच चांगलं वाटायला लागेल आणि ह्या स्थितीमध्ये तुम्ही 10 मिनटं 15 मिनटं असं थांबू शकता. डोळे मिटून घ्यायचे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि मानेला जोडलेले जे मणके आहेत त्यावर लक्ष केंद्रित करायचं. अतिशय सोप्या योगिक प्रक्रिया आहेत ह्या. भुजंगासन आहे हे, म्हणजे भुजंगासनाचे अनेक प्रकार आहेत, त्यातलाच हा एक प्रकार आहे आणि मानेसाठी असलेलं हे भुजंगासन आहे. प्रत्येक भुजंगासनामध्ये वेगवेगळ्या मणक्यांवर काम होतं. तर हे मुक्तहस्त भुजंगासन आहे आणि खूप छान वाटतं. ह्याच्यामध्ये पूर्ण लक्ष मानेला जोडलेल्या मणक्यांकडे, संथ श्वसन. याच्यामध्ये तुम्ही 15 मिनटं 20 मिनटं असं सुद्धा सगळं शरीर शिथिल सोडायचं आणि श्वासावर लक्ष केंद्रित करून तुम्ही थांबू शकता. जेणेकरून जी मान दिवसभर आपली खालच्या बाजूला वाकलेली असते, तर फक्त ह्या स्थितीमध्ये आपण एक 10 मिनटं जरी रोज केलं तरीसुद्धा आपल्याला पुढे जाऊन मानदुखी किंवा हे जे इथला भाग जो आहे तो त्याचा आकार बदलायला लागतो, तो आकार पण बदलणार नाही. एक बाक यायला लागतो पाठीला वरच्या बाजूला खांद्याच्या तिथे, तो येणार नाही. तर अतिशय सुंदर असं हे आसन आहे. करायला अतिशय सोपं आहे पण अतिशय परिणामकारक असं हे आसन आहे. आता ह्या आसनामध्येच आपण पायाच्या हालचाली करणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला आपण पुढच्या दिशेने मगाशी पाय वरती उचलला होता, आता इथे आपल्याला मागच्या दिशेने उचलायचं आहे वरती. तर एकेका पायाने आधी आपण 5-5 वेळा करणार आणि मग दोन्ही पायाने करणार. पावलं मागे ताणून घ्यायची आहेत, गुडघा सरळ ठेवायचा आहे, जास्तीत जास्त पावलं मागे ताणून घ्या. आणि आता उजवा पाय जो आहे तो जितका तुम्हाला वर उचलता येईल तेवढा वर उचलायचा आहे. सावकाश वरती उचला. पायाच्या म्हणजे मांड्यांच्या पुढच्या बाजूला ताण जाणवेल आणि आपल्या लोअर बॅकच्या तिथे सुद्धा जाणवेल. सावकाश पाय खाली आणायचा आहे. प्रत्येकाने आपापल्या शरीराच्या मर्यादा, कुठल्या कुठल्या व्याधी आहेत त्यावर लक्ष केंद्रित, म्हणजे ते सगळं लक्षात घेऊनच हालचाली करा. तुम्हाला एखादी हालचाल डॉक्टरांनी सांगितली नसेल तर ती करू नका. प्रत्येकाला वेगवेगळ्या मणक्यांचे आजार वगैरे असू शकतात, तर त्या पद्धतीने ज्या हालचाली अवॉइड करायला सांगितल्यात त्या करायच्या नाही आहेत. बाकी तुम्ही योगाभ्यासाचा आनंद घेऊ शकता, कारण आपल्याला व्याधी निर्मूलनासाठी सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. सावकाश श्वासाबरोबर आता करायचा प्रयत्न करा. पाय वर आणताना श्वास घ्यायचा आहे आणि पाय खाली नेताना श्वास सोडायचा आहे. मंत्राची जोड देऊन करा, म्हणजे आपोआपच श्वासाबरोबर आणि मंत्राबरोबर ते केलं जातं. आपण स्वतःच तो मंत्र जर मोठ्यांनी म्हटला, आता दुसऱ्या पायाने सुरू करायची आहे, 5-5 वेळा करायची आहे. पाय वर आणताना श्वास घ्यायचा आहे, पाय खाली नेताना श्वास सोडायचा आहे. पुन्हा पाय वर नेताना श्रीराम जय राम जय जय राम,
पाय खाली आणताना श्रीराम जय राम जय जय राम हे आपण स्वतः तोंडाने म्हणून जर केलं तर आपल्याला त्याचा जास्त फायदा मिळतो. ऐकून करण्यापेक्षा स्वतः म्हणून ते करायचं आहे आणि एका मंत्रामध्ये एक हालचाल आपल्याला बसवायची आहे. पूर्ण लक्ष आपलं लोअर बॅकवर आणि पायाच्या स्नायूंवर, गुडघ्यामध्ये पाय न वाकवता जास्तीत जास्त पाऊल मागच्या दिशेने ताण ठेवून ही हालचाल करायची. दोन्ही पायांनी 5-5 वेळा झाल्यानंतर मग आपल्याला दोन्ही पायांनी एकत्र करायची. ज्यांना दोन्ही पाय एकत्र उचलणं शक्य नसेल त्यांनी एकेका पायाने पुन्हा करा. सावकाश दोन्ही पायांनी आता करायची. दोन्ही पाय, मांड्यांचा भागसुद्धा वर उचलला गेला पाहिजे आणि गुडघ्यामध्ये पाय सरळ, श्वास सोडत सोडत पाय खाली. जेवढं शक्य असेल तेवढं करा. फक्त गुडघ्यामध्ये पाय वाकवू नका. जास्तीत जास्त पाय वर उचलायचा प्रयत्न करा आणि सावकाश श्वास सोडत सोडत खाली आणायचा प्रयत्न करा. पुन्हा सावकाश पाय वर उचलायचे आणि सावकाश पाय खाली आणायचे. पुन्हा सावकाश पाय वर उचला आणि सावकाश पाय खाली आणा. 5 वेळा ही हालचाल करायची. अजून एकदा ही हालचाल करायची आहे. श्वास घेत घेत दोन्ही पाय वरती उचलायचे आणि श्वास सोडत सोडत सावकाश दोन्ही पाय खाली आणायचे. आता आपल्याला मुक्त हस्त भुजंगासनातनं सहज हस्त भुजंगासनामध्ये आपण जाणार आहोत. पावलं सहज असतं. दोन्ही हातांचे जे तळवे आहेत त्याच्यामध्ये हनवटी ठेवायची. कोपरं जमिनीवर टेकलेली आहेत. कोपरं पुढे मागे करून घ्या. आपली कम्फर्टेबल पोझिशन घ्यायची आहे. कोपरं पुढे मागे करून ह्याच्यातसुद्धा मान थोडीशी मागे आपल्याला जाणवेल आणि मानेच्या तिथले जे मणके आहेत त्यावर लक्ष केंद्रित करायचे. दोन्ही पाय मागे जुळलेले आहेत. पावलं मागे ताणलेली आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला मांड्यांचा जो पुढचा भाग आहे किंवा ओटीपोटाचा भाग आहे त्याकडे लक्ष द्या. तर तिथे आपल्याला आता ह्या हालचालीमध्ये ताण जाणवणार आहे. आता हे सहज भुजंगासनसुद्धा तुम्ही 15 मिनटं 20 मिनटं रोज करू शकता. हळूहळू वेळ वाढवायची, एकदम नाही करायचं. आज समजा तुम्ही 2 मिनटं केलं तर उद्या 3-4 मिनटं, परवा 5-6 मिनटं असं करत करत 15 ते 20 मिनटापर्यंत याची वेळ तुम्ही वाढवू शकता. आणि प्रत्येक भुजंगासनामध्ये पाठीच्या कोणत्या मणक्यावर आपल्याला ताण जाणवतोय त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं. याच्यामध्ये सुद्धा दात एकमेकांना टेकवून ठेवा. खालनं आपण हनवटी धरलेलीच आहे त्यामुळे ते दात एकमेकांवर टेकलेलेच राहतील. मान थोडीशी मागे गेल्यानंतर आपल्याला गळ्याच्या तिथे सुद्धा थोडा ताण जाणवेल. तिथे आपल्या थायरॉईड ग्रंथी असतात. आता आपल्याला अल्टरनेट पायाने करायची. एक पाय खाली, एक पाय आपल्याला गुडघ्यामध्ये दुमडून टाच बटक्सला लावायचा प्रयत्न करायचा. तर अल्टरनेट पायाने करायचे. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या तिथे टॉवेलची घडी वगैरे ठेवायची किंवा उशी ठेवायची आणि मग ही हालचाल करायची. तर सावकाश हे आपल्याला हालचाल करायची. उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून टाच बटक्सला लावायचा प्रयत्न करायचा आहे. आता पुन्हा हा पाय सरळ करायचा आणि दुसरा पाय गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचा. ह्या पद्धतीने ही हालचाल चालू ठेवायची. ही हालचालसुद्धा तुम्ही मंत्राच्या सहाय्याने 13 अक्षरी मंत्र म्हणत म्हणत करू शकता. रामनामाचा जप पण तुमचा होईल आणि त्याबरोबर ही हालचाल पण होईल. मंत्राचेही तुम्हाला मंत्रयोगसुद्धा आहे आणि ह्या मंत्रयोगाचे पण चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात. आणि मन आपलं इकडं तिकडं भटकत नाही. त्या मंत्रावर आपलं मन स्थिर राहतं. मनातले विचार कमी होतात. त्यामुळे श्वासावर लक्ष केंद्रित करून मंत्राची जोड देऊन एका मंत्राला
हालचाल ही पूर्ण करायची. ह्या पद्धतीने तुम्ही हालचाल करू शकता. जेव्हा आपण एखादं हालचाल किंवा योगिक प्रक्रिया करतो तर त्याच्यामध्ये मंत्रयोग, जपयोग, लययोग, नादयोग हे सगळे योग सांगितलेले आहेत. आणि ह्या हालचाली करत असताना त्या मंत्रयोगाची, जपयोगाची जोड दिली तर आपलं मन लय पावतं आणि त्याला लययोग असं म्हटलं जातं. जो आपण मंत्राचा नाद ऐकतो त्याबरोबर, त्या ध्वनीबरोबर आपलं मनाचा लय होतो आणि त्या ध्वनीवर मन एकाग्र होतं. आपलं मन जे असतं ते पहिलं आवाजाच्या दिशेने जातं आणि आपण तोंडाने म्हणजे वाणीने हा मंत्र म्हणत असतो. त्यावेळेला आपली वाचा शुद्धी होते आणि मनामध्ये सुद्धा चांगले विचार यायला लागतात. त्यामुळे विचारांची सुद्धा शुद्धी होते. मनामध्ये अनेक विचार येतात, ते विचार कमी व्हायला सुद्धा ह्यानी मदत होते. त्यामुळे ह्या योगिक प्रक्रिया करत असताना मंत्रयोग, नादयोग आणि जपयोगाची जोड याला द्यायची आहे. म्हणजे मग पूर्ण एकाग्रतेने ही हालचाल आपण करू शकतो. आता आपण दोन्ही पायाने ही हालचाल करायची आहे. एकेका पायाने आपण केली होती, आता दोन्ही पायाने करायची. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून आपल्याला टाच गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा सावकाश पाय सरळ करायचे. ज्यांना गुडघ्यादुखीचा त्रास आहे त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुडघ्याच्या तिथे उशी किंवा एक टॉवेलचा रोल करून जर तिथे ठेवला तर ती करायला तुम्हाला सोपी जाईल. ज्यांना गुडघ्याचा त्रास नसेल त्यांनी तिथे काहीही न ठेवता केलं तरी चालेल. पूर्ण लक्ष श्वासावर मंत्र म्हणत म्हणत हालचाल करा. म्हणजे मग त्याचाही फायदा तुम्हाला मिळेल. मी सांगितलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. खूप चांगला परिणाम तुम्हाला अनुभवायला मिळेल. कारण ह्या हालचाली तुम्हालाच करायच्या आहेत. स्वतः आपण त्या केल्यानंतर जो अनुभव आपल्याला येतो तो अतिशय सुंदर असतो. तर तो अनुभव आपण घ्यायचा आहे आणि सांगितलेल्या पद्धतीने हे करायचं आहे. एक मनाला खूप छान शांत मन होतं आपलं. मनातले विचार कमी होतात. अस्थिर मन असेल तर ते स्थिर व्हायला मदत होते. मनावरचे ताण कमी व्हायला मदत होते. त्यामुळे याला मंत्राची जोड देऊन ह्या हालचाली करा. अजून एकदा लास्ट टाइम ही हालचाल करायची आहे. आता ही हालचाल थांबवायची आहे आणि आता आपल्याला भुजंगासनामध्ये यायचं आहे. हात खाली आणा. पहिल्यांदा सहजहस्त भुजंगासन सोडा आणि आता आपल्याला सरळ हस्त भुजंगासनामध्ये यायचं आहे. तर सरळ हस्त भुजंगासनामध्ये सावकाश पहिल्यांदा श्वास सोडा आणि श्वास घेत घेत हात सरळ होईपर्यंत वर या. थोडं कोपरामध्ये थोडासा बाक ठेवा. खांदे मागे खेचून घ्या. खांदे मागे खेचा. मान मागे टाका. गळ्याजवळ जो ताण जाणवते त्याकडे लक्ष द्या. दात एकमेकांवर टेकलेले ठेवा. म्हणजे मग गळ्याच्या तिथे चांगला व्यवस्थित ताण तुम्हाला जाणवेल. थायरॉईड ग्रंथीवर काम होईल. खांदे मागे खेचून घेतले की तुमच्या रिब्स ज्या आहेत त्या ताणल्या जातील आणि फुफ्फुसांच्या म्हणजे छातीचे स्नायू ताणले जातील आणि लंग्सची कॅपॅसिटी वाढायला सुद्धा मदत होईल. दोन्ही पाय जुळवून घेतलेले आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. हातावर शरीराचा भार न घेता संपूर्ण शरीराचा भार पाठीच्या मणक्यावर घेण्याचा प्रयत्न करा. हातावरचा भार कमी करा. हातावर थोडासा भार राहील पण बाकीचं सगळं शरीर शिथिल सोडायचं आहे.
हातावर थोडा ताण राहील, पण हातावरचा ताण कमी करायचा आहे आणि पाठीच्या मणक्यावर सगळा भार शरीराचा घ्यायचा आहे. आता या स्थितीमध्ये दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 1 ते 1.5 फुटाचं, जेवढं घेता येईल खांद्या इतकं घ्या. आता डावीकडे वळायचं आणि उजव्या पायाची टाच बघायची. तिर्यक भुजंगासन आपल्याला करायचं आहे. जास्तीत जास्त डावीकडे वळा. पोटाला पीळ बसला पाहिजे, स्पाईनला पण पीळ बसला पाहिजे. आता दुसऱ्या बाजूला बघायचं आहे आणि विरुद्ध बाजूची टाच बघायची आहे. ही क्रिया चालू ठेवायची आहे. जो पोटाला पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ज्यांना कॉन्स्टिप्युशनचा वगैरे त्रास असेल, पचनाचा त्रास असेल तर तो कमी व्हायला मदत होते. ज्यांचं पोट साफ होत नाही तर ते सुद्धा व्हायला मदत होते. जर थोडंसं 2 ग्लास कोमट पाणी पिऊन जर ही हालचाल केली तर तुम्हाला अतिशय चांगला परिणाम बघायला मिळतो. पोट तुमचं व्यवस्थित साफ होतं. तर ह्याला तिर्यक भुजंगासन असं म्हटलं जातं. शंख प्रक्षालनामधल्या ही एक प्रक्रिया इथे आपण करतो आहे आणि याच्यामध्ये स्पाईनचं आरोग्य आपलं चांगलं राहणार आहे. कारण पाठीच्या मणक्याला बऱ्यापैकी एक वेगळ्या पद्धतीने पीळ बसतो, पोटाला पीळ बसतो. त्यामुळे मधुमेह ज्यांना आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा पँक्रियास ग्रंथीला ॲक्टिवेट करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. तर पोटाला आणि पाठीला याच्यामध्ये पीळ बसतो बऱ्यापैकी. हे सुद्धा तुम्ही रामनामाच्या जपावर करू शकता की एका बाजूला वळताना एक जप, एक मंत्र, दुसऱ्या बाजूला वळताना पुन्हा तो मंत्राचं रिपिटेशन, या पद्धतीने जप करत करत ही हालचाल करू शकता. अतिशय सुंदर अशी ही हालचाल आहे. अतिशय परिणामकारक अशी ही हालचाल आहे. पुन्हा सगळ्यांनी आपल्याला काही व्याधी असतील तर त्याच्या मर्यादा लक्षात घेऊनच ह्या सगळ्या हालचाली करायच्या आहेत. सावकाश आपल्याला आता ती हालचाल थांबवायची आहे आणि सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचे. आता हात पुढे ताणून घ्या. तुम्ही जास्तीत जास्त हात पुढे ताणून घ्या. पाय मागे ताणून घ्या. हनवटी जमिनीवर ठेवा. हनवटी जमिनीवर ठेवा. हात जास्तीत जास्त पुढे ताणायचे, पाय जास्तीत जास्त मागे ताणायचे. नाभीच्या जवळ विरुद्ध ताण तुम्हाला जाणवेल. जितके तुम्ही ताणून घ्याल जास्तीत जास्त तेवढा तो नाभीजवळ ताण तुम्हाला जाणवेल आणि कमरेवर आलेले ताण, पाठीवर आलेले ताण सगळे निघून जातील. कमरेपासूनचा हातापर्यंतचा भाग वरच्या दिशेने घ्या ताणून जास्तीत जास्त आणि कमरेपासूनचा पायापर्यंतचा भाग जास्तीत जास्त ताणून घ्या. जितकं जास्त ताणाल तेवढं तुम्हाला विरुद्ध ताण नाभीजवळ जाणवेल. पूर्ण लक्ष कुठे कुठे ताण येतोय त्यावर. आता यामध्ये एक आपण छोटीशी हालचाल करूया. याच्यामध्ये जे आपला पाऊल आहे ते उभं करायचं आणि ताणून घ्यायचं, म्हणजे तिथे घोट्याची हालचाल आपली होईल. पावलाचा भाग जो आहे तो उभा करून घ्यायचा आणि पुन्हा ताणायचा. ही हालचाल चालू ठेवायची आहे. बाकी कमरेपासूनचा हातापर्यंतचा भाग पुढे ताणलेलाच आहे. हनवटी जमिनीवर ठेवलेलीच आहे. संथ श्वसन. ह्याच्यामध्ये आपण कुठेही श्वासाची जोड दिलेली नाही आहे. फक्त पायाची हालचाल, पावलांची हालचाल आपण करतो आहे. घोट्यातून जास्तीत जास्त पावलं ताणून घ्यायची आणि स्वतःकडे, त्यानंतर पुन्हा बोटं स्वतःकडे खेचून घ्यायची आहेत. पावलं उभी करायची, पुन्हा पावलं ताणायची आहेत. ही हालचाल 10 ते 15 वेळेला आपल्याला करायची आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. अतिशय पायांना खूप छान वाटतं याच्यामध्ये आणि कमरेपासूनचा सगळा भाग आपण वरच्या दिशेने ताणून घेतलेला असल्यामुळे आपल्याला पाठीच्या स्नायूंनासुद्धा आणि मणक्यांनासुद्धा एक छान अनुभव
आपल्याला याच्यामध्ये मिळतो आणि त्या मणक्यांचं आरोग्य सुधारायला सुद्धा मदत होणार आहे, पाठीचं आरोग्य सुधारायला मदत होणार आहे. अतिशय सोपं प्रक्रिया आहे करायला, पण अतिशय परिणामकारक अशा ह्या प्रक्रिया आहेत. खूप अवघड प्रक्रियाच केल्या पाहिजेत असं काही नाही, तर सोप्या सोप्या प्रक्रियांमधून सुद्धा खूप चांगले परिणाम आपल्याला मिळू शकतात. सावकाश आपल्याला हालचाल थांबवायची आहे आणि सावकाश आपल्याला दोन्ही हात खाली जागेवर आणायचे. हाताचे तळवे जमिनीवर, हनवटी जमिनीवर, पावलं मागच्या दिशेने ताणलेली. आता आपल्याला यातूनच विपरीत शयनस्थितीमधूनच आपल्याला आता शशांकासन आणि भुजंगासन आपल्याला करायचं आहे. स्पाईनसाठी याचा खूप चांगला उपयोग होणार आहे आणि जेवढी तुमची स्पाईन फ्लेक्झिबल तेवढं तुमची चपलता अजून छान वाढणार आहे. तर त्यासाठी आधी भुजंगासन करून घ्या. तर सरळस्थ भुजंगासनामध्ये आपल्याला यायचं आहे. हात छातीजवळ उभे करून घ्यायचे आहेत, कोपरं वरती छताच्या दिशेने, कपाळ टेकलेलं, श्वास चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत आपल्या मानेपासूनचा भाग सगळा वरती उचलायचा आहे. खांदे मागे खेचून घेतलेले, मान मागे टाकलेली. या भुजंगासनातून आपल्याला श्वास सोडत सोडत आता शशांकासनामध्ये यायचं आहे. सावकाश श्वास सोडत सोडत शशांकासनामध्ये या. ह्या हालचाली सावकाश करायच्या आहेत, आपापल्या मर्यादा लक्षात घेऊन करा. आता पुन्हा श्वास घेत घेत भुजंगासनामध्ये या. श्वास सोडत सोडत शशांकासन. श्वासाबरोबर हालचाल करा. जिथे आपल्या पोटाची घडी होते तिथे आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि जिथे पोटाची घडी उलगडते तिथे श्वास घ्यायचा आहे. हा जो बेसिक रूल आहे तो लक्षात ठेवायचा आहे. श्वास घेत घेत भुजंगासन आणि श्वास सोडत सोडत शशांकासन. हे करत असताना आपल्याला कुठे कुठे ताण दाब जाणवत आहेत त्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. पुन्हा श्वास घेत घेत सरळ व्हायचे आहे. हे भुजंगासनामध्ये यायचं आहे. श्वास सोडत सोडत शशांकासनामध्ये जायचं आहे. शशांकासनामध्ये गेल्यानंतर कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणलेला ठेवायचा आहे, म्हणजे मग तो ताण बरोबर तुम्हाला जाणवतो. पुन्हा भुजंगासनामध्ये या. श्वास सोडत सोडत शशांकासनामध्ये. हे सुद्धा तुम्ही 15 ते 20 वेळा घरी करू शकता. अतिशय छान फ्लेक्झिबिलिटी याच्यामध्ये वाढेल. पाठीच्या मणक्यांचं आरोग्य चांगलं राहील. जे लोक बसून काम करतात दिवसभर खुर्चीवर त्यांच्यासाठी याचा खूप चांगला उपयोग होतो. आणि खुर्चीवर बसल्यानंतर आपले कमरेच्या तिथले सांधे जे आहेत ते आखडले जातात, तर ते सांधे इथे मोकळे होतात बघा. कारण इथे आपण आपले जेव्हा आपण इथे भुजंगासन करतो आणि शशांकासन करतो त्यावेळेला ताण आणि दाब असं दोन्ही विरुद्ध बाजूला येत राहतात आणि त्यामुळे तिथली जो आलेला सांधे जे आखडले गेलेले तर तिथे सांधे मोकळे व्हायला ते मदत होते. त्यामुळे जे लोक रोज बैठं काम करतात खुर्चीवर 8 तास 10 तास बसून, त्यांनी हे रोज केलं पाहिजे. 25 ते 30 वेळा जरी त्यांनी केलं तरीसुद्धा त्यांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल. पुढे जाऊन मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी होणार नाही. आणि बसून बसून जो पचनसंस्थेवर बिघडलेली असते पचनसंस्था, तर ती सुद्धा सुधारायला याच्यामध्ये मदत होणार आहे. श्वास सोडत सोडत शशांकासन, श्वास घेत घेत भुजंगासन. दीर्घ श्वास घेत घेत करायचं आहे आणि दीर्घ श्वास सोडत सोडत करायचं आहे. खूप चांगला परिणाम तुम्हाला जाणवेल. हे केल्यानंतर खूप छान वाटेल.
आता पुन्हा भुजंगासनामध्ये यायचं आहे. श्वास सोडत सोडत शशांकासनामध्ये जा. आता या शशांकासनामधनं आपल्याला मार्जारासनामध्ये यायचं आहे. म्हणजे दोन्ही पायांचे गुडघे आणि दोन्ही हात हे खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आणि आपल्या गुडघ्याच्या तिथे काटकोन राहील. पावलं मागे ताणून घेतलेली आणि बघा 3-4 ठिकाणी काटकोन झालेलं आहे. आपल्या खांद्याच्या तिथे झालेला आहे, गुडघ्याच्या तिथे झालेला आहे आणि कमरेजवळ झालेला आहे. या पद्धतीने आणि पाठ जमिनीला समांतर आहे बघा. या पद्धतीने थांबायचं आहे. आता आपल्याला हे स्पाईनसाठी खूप चांगलं आहे. म्हणजे पाठदुखी वगैरे ज्यांना असेल तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. पुढे पाठदुखी होऊ नये म्हणूनही चांगलं आहे. तर आपल्याला श्वास सोडत सोडत मान खाली न्यायची आणि पोटाचा भाग वरती न्यायचा आहे. पाठ वरती येईल, कमान होईल पाठीची. पुन्हा श्वास सोडत सोडत श्वास घेत घेत मान वर न्या आणि पाठ खाली दाबा. आणि पाठ खाली जाईल, मान मागे. छान ह्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी वाढते तुमची. ज्यांची पाठीमध्ये फ्लेक्झिबिलिटी नसते तर ती लवचिक व्हायला मदत होते. मणक्यांचं आरोग्य चांगलं सुधारतं. ह्या सगळ्या मणक्यांवर ह्याच्यामध्ये काम होतं. श्वास घेत घेत मान वर, श्वास सोडत सोडत मान खाली, पाठ वर, पाठीची कमान. श्वास घेत घेत मान वर, पोटाचा आणि पाठीचा भाग खाली. पुन्हा श्वास सोडत सोडत मान खाली, पाठीची कमान. श्वास घ्या, श्वासाबरोबर करा, श्वास सोडा. हे पण रोज 15 ते 20 वेळा तुम्ही करू शकता. श्वास घ्या, श्वास सोडा. पुन्हा श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. सावकाश श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. हालचाल थांबवायची. आता श्वास घ्या, नॉर्मल ब्रीदिंग, संथ श्वसन. आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक हालचाल करायची आहे. ज्यांना जमेल त्यांनीच करा. आपल्याला खांद्याचा भाग हा खाली टेकवायचा आहे आणि हात ताणायचा आहे आणि वरच्या दिशेने बघायचं आहे. पहिल्यांदा उजव्या बाजूनी उजवा खांदा हा जमिनीवर टेकवायचा आहे आणि वर पाहायचं आहे. त्यानंतर डाव्या हाताने करायचं आहे. असं अल्टरनेट हाताने चालू ठेवायचं आहे. श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे, खांदा टेकवायचा आहे, मान वर आणि हात ताणून घेतलेला. श्वास घेत वर यायचं आहे, पुन्हा श्वास सोडत खाली जायचं आहे. श्वासाबरोबर करायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. दीर्घ श्वास घेत घेत दीर्घ श्वास सोडत सोडत करायचे. खाली जाल तेव्हा श्वास सोडा आणि वर याल तेव्हा श्वास घ्या. गुरुत्वाकर्षणाच्या बाजूने जाताना श्वास सोडायचा आहे आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वर येताना श्वास घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये एक प्रकारचा पीळ तुम्हाला जाणवेल, त्याकडे लक्ष द्या. मध्ये थकल्यासारखं वाटलं तर संथ श्वसन करा आणि पुन्हा सुरू करा. हे पण तुम्ही 15 ते 20 वेळा रोज घरी केलं तर तुमचं पाठीचं, मानेचं, खांद्याचं आरोग्य चांगलं राहायला मदत होणार आहे. गुडघ्याला समजा त्रास होत असेल तर मग गुडघ्याखाली उशी घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. लास्ट टाइम पूर्ण करायचं आहे.
शेवटचं आवर्तन करा. आणि आता मार्जारासनातनं हालचाली थांबवायच्या आहेत. आणि आता आपल्याला पुन्हा मार्जारासन सोडायचं आहे. वज्रासनामध्ये या. तसंच मार्जारासनातून पाय पुढे आणा आणि पाठीवर झोपायचे. आपल्याला शवासन करायचे. हाताचे तळवे वरच्या दिशेने, दोन्ही पायामध्ये अंतर, टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, पूर्ण लक्ष श्वासावर. शरीराचा सगळा भाग जमिनीवर टाकलेला आहे. सगळे स्नायू ढिले सोडायचे. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करायचा आहे. पाठीवरचा ताण, पोटावरचा ताण, कमरेवरचा ताण, पायांवरचा ताण, हळूहळू सगळे शरीरावरचे पायापासून डोक्यापर्यंत कुठेही ताण असतील तर ते काढून टाकायचे. श्रमे जाते शवासनम चित्त विश्रांतिकारकम असं ग्रंथामध्ये शवासनाचं वर्णन आलेलं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला काही श्रम होतात आणि त्यावेळेला जर शवासन केलं तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला शवासनामध्ये मिळते. शवासनामध्ये झोप लागू द्यायची नाही आहे. पूर्ण शरीर शिथिल, मन शांत, श्वसन संथ. हळूहळू शरीरावरचे आणि मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. श्वासावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. श्वासाची गती संथ आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. सावकाश कुशीवर वळून उठून बसायचं आहे. आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. आपण गेले 2 दिवस, एक दिवस उदर श्वसन केलं होतं, शिकलो होतो. एक दिवस थोरॅसिक ब्रिदिंग आपण शिकलो होतो. आज आपल्याला क्लॅविकल ब्रिदिंग शिकायचं आहे. आपण हात पोटावर ठेवून श्वसन केलं होतं, हात छातीवर ठेवून श्वसन केलं होतं. आता आज आपण कॉलर बोनच्या तिथे हात ठेवून श्वसन करणार आहोत. त्याच्यासाठी आधी व्यवस्थित उशी भिंतीला टेकवून बसून घ्यायचं आहे. हात पुढे टेकून आपल्याला कंबर पूर्ण भिंतीला टेकलेली, कमरेपासूनचा जो डोक्यापर्यंतचा भाग आहे तो पूर्ण भिंतीला टेकलेला, खांदेही भिंतीला टेकलेले. एका सरळ रेषेत समकाय शिरोग्रीव असं वर्णन गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. एका रेषेमध्ये आपलं सगळं पाठी म्हणजे कमरेपासूनचा डोक्यापर्यंतचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपली मेरुदंडामध्ये चक्र असतात. तर समकाय शिरोग्रीव असं जर बसलं म्हणजे ताठ बसलं तर एक प्रकारचा कॉन्फिडन्स पण तुमच्यामध्ये तुम्हाला हळूहळू वाढायला लागेल. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, हाताची ज्ञानमुद्रा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. आपल्या पाठीमध्ये जी मेरुदंडामध्ये चक्र आहेत त्या चक्रांमधली ऊर्जा आपल्याला असं बसल्यानंतर नक्कीच जाणवते. त्या मेरुदंडावर लक्ष केंद्रित करा. पूर्ण लक्ष श्वासावर. आपण श्वसनाचा अभ्यास आता करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण क्लॅविकल ब्रीदिंग आपल्याला करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पोट पुढे येणार नाही, छाती पण स्प्रेड होणार नाही. फक्त लाईट ब्रीदिंग ह्याच्यामध्ये होईल. वरच्यावर श्वास घ्यायचा आहे आणि वरच्यावर आपल्याला श्वास सोडायचा आहे. आणि त्यावेळेला आपल्या कॉलर बोनच्या तिथे
आपल्याला तो जाणवेल त्यासाठी कॉलर बोनच्या तिथे आपल्याला हात ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही हात जे आहेत ते गळ्याच्या तिथे, कॉलर बोनच्या तिथे. आणि तिथे बघा, तुम्हाला वरच्यावर श्वास घ्या आणि वरच्यावर श्वास सोडा. लाईट ब्रीदिंग करायचं आहे, फोर्स लावायचा नाही आहे. हलका श्वास घ्यायचा आहे आणि अलगद श्वास सोडायचा आहे. तिथे तुम्हाला कॉलर बोनच्या तिथे तो श्वास घेतलेला आणि सोडलेला तुम्हाला जाणवेल, त्याकडे लक्ष द्या. तिथेही आपला श्वास आपल्याला भरून घेता येतो. तिथेही काही वायुकोश असतात. तर श्वास घ्या, श्वास सोडा. लाईट ब्रीदिंग, एकदम लाईट ब्रीदिंग करायचं आहे. अलगद श्वास घ्यायचा, कुठेही फोर्स लावायचा नाही आहे श्वासाला, हे लक्षात घ्या. फोर्सफुली करायचं नाही. अलगद श्वास घ्यायचा, अलगद श्वास सोडायचा. पूर्ण लक्ष श्वासावर. कॉलर बोनच्या तिथे तुम्हाला ते जाणवेल. अलगद घ्या, अलगद सोडा. पूर्ण लक्ष श्वासावर. पूर्ण लक्ष आपल्या कॉलर बोनच्या तिथे. कसा आपला श्वास घेतला जातोय, सोडला जातोय, त्याकडे लक्ष द्या. श्वास अलगद घ्यायचा आहे, अलगद सोडायचा आहे. पुन्हा अलगद घ्या आणि अलगद श्वास सोडा. आता आपण जे 2 ब्रीदिंग शिकलो होतो त्याचाही अभ्यास करणार आहोत. ह्या श्वासाचं आवर्तन पूर्ण करा. आता आपण थोरॅसिक ब्रीदिंग करणार आहोत. हात छातीवर ठेवायचा आहे. श्वासपटलाची हालचाल होणार नाही, पोटाची हालचाल होणार नाही. छातीचे बरगड्या ज्या आहेत त्या ताणल्या जातील आणि पुन्हा जागेवर येतील. ह्या पद्धतीने ती हालचाल होईल. तर आपल्याला थोरॅसिक ब्रीदिंग करायचं आहे. पूर्ण लक्ष छातीच्या बरगड्यांवर. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या. छातीचा भाग थोडा वर उचलल्यासारखा तुम्हाला जाणवेल. पुन्हा सावकाश श्वास सोडा. सावकाश श्वास एकाच गतीने भरून घ्या आणि अतिशय सावकाश श्वास सोडा. पुन्हा सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडायचा आहे. पुन्हा सावकाश श्वास भरून घ्या आणि सावकाश श्वास सोडा. या पद्धतीने थोरॅसिक ब्रीदिंग करायचं आहे. याच्यामध्ये पोटाची आणि श्वासपटलाची हालचाल होणार नाही आहे. आता आपल्याला आपला जो हात आहे तो पोटावर ठेवायचा आहे. उदरश्वसन आपल्याला करायचं आहे. आपल्याला श्वास भरून घेतला की पोट पुढे येईल, श्वासपटल खाली येईल. श्वास सोडताना पोट आत जाईल, श्वासपटल वरती जाईल आणि फुफ्फुसातनं हवा नाकावाटे हळूहळू बाहेर पडेल. पुन्हा सावकाश श्वास भरून घ्यायचा आहे. पोट पुढे येईल. एकाच गतीने सावकाश श्वास सोडा. पोट आत जाईल. हाताने पोट वगैरे काही दाबायचं नाही. तुम्हाला ती पोटाची हालचाल समजावी म्हणून आपण तिथे हात ठेवलेला आहे. पूर्ण लक्ष पोटावर आणि श्वासावर. एका समगतीने दीर्घ श्वास भरून घ्या आणि समगतीने दीर्घ श्वास सोडा. पुन्हा दीर्घ श्वास भरून घ्या. ही आवर्तनं चालू ठेवा. मध्ये थकल्यासारखं वाटलं तर संथ श्वसन करा आणि पुन्हा आवर्तनं करायला सुरुवात करा.
व्यवस्थित श्वास घेणं आणि सोडणं आपण शिकलो तर आपल्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी वाढायला खूप चांगली मदत होते. जो वारंवार लागणारा दम वगैरे आहे तो तुमचा कमी होईल. तुम्हालाच तुमच्यामध्ये झालेले बदल जाणवतील आणि जेवढं व्यवस्थित तुम्हाला प्राणवायू मिळेल तेवढा तुमचा उत्साह वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल आणि दिवसभर तुम्ही थकणार नाही, तुम्हाला नैराश्य येणार नाही, दिवसभर उत्साही राहाल, कुठल्याही कामाचा तुम्हाला कंटाळा येणार नाही. पूर्ण लक्ष श्वासावर आणि पोटाच्या हालचालीवर. चालू असलेलं आवर्तन पूर्ण करायचं आहे. सावकाश दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, डोळे मिटलेलेच ठेवायचे. श्वसन संथ, मन अतिशय शांत झालेलं आहे. जेव्हा आपण श्वसनाचा अभ्यास करतो त्यावेळेला मन शांत होतं, मनामधले विचार कमी होतात. मनाचा आणि श्वासाचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या मनामध्ये खूप विचार आले, मन अस्वस्थ असलं की श्वासाची गती लगेच बिघडते. जर आपल्याला मनावर नियंत्रण आणायचं असेल तर श्वासावर नियंत्रण आणलं की मनावर आपोआप नियंत्रण येतं. त्यामुळे श्वसन अभ्यासाला खूप महत्त्व आहे. हा श्वसनाचा अभ्यास रोज 15 ते 20 मिनटं जर तुम्ही केला तर तुमच्यामध्ये खूप चांगले बदल तुम्हाला बघायला मिळतील. सकारात्मक बदल आणि व्याधी कमी झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. कारण जेव्हा आपलं शरीरामध्ये काहीतरी असंतुलन असतं तेव्हा श्वासाची गती बिघडलेली असते. जेव्हा आपल्या शरीरामध्ये जर आपल्याला संतुलित स्थिती निर्माण करायची असेल, काहीतरी कमी झालेलं असतं, काहीतरी जास्त झालेलं असतं, त्यामुळे ते असंतुलन असतं. तर ते जर कमी करायचं असेल तर श्वासावर आपल्याला काम केलं की आपोआपच संतुलित स्थिती शरीरामध्ये निर्माण झाली की व्याधी आपोआपच कमी व्हायला किंवा त्या बऱ्या व्हायला मदत होते. त्यामुळे शरीराचं संतुलन, मनाचं संतुलन हे श्वासन अभ्यासाने आपल्याला साधतं. पूर्ण लक्ष श्वासावर आहे. डोळे मिटलेलेच आहेत. प्रार्थना आपण म्हणणार आहोत. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. मन शांत. आजचा केलेला जो योगाभ्यास आहे तो ईश्वराला समर्पित करायचा आहे. मनामध्ये समर्पणाची भावना ठेवायची आहे. आजचा योगाभ्यास आपल्याला कसा वाटला? आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा. कमेंटमध्ये आपण आपले अनुभव लिहा, ते आमच्यापर्यंत पोहोचतील. आणि रोज योगाभ्यास करत राहा. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या योगाभ्यासाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मनाची स्थिरता, शरीराची स्थिरता, तशीच आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता निर्माण करून देणारा हा योगाभ्यास कधीही सोडू नका. याची साथ कधीही सोडू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.